आफ्टरनून विद्यार्थ्यांनो. आपलं ऑनलाईन जावास्क्रिप्ट ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण पाहिलं हिस्ट्री ऑफ जावास्क्रिप्टचं आपण इतिहास थोडंसं पाहिलं. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आपण बघितलं जावास्क्रिप्टचं. त्याच्यानंतर आपण एक टॉपिक पाहिला होता, फीचर्स ऑफ जावास्क्रिप्टचे काही फीचर्स आपण त्याच्यामध्ये पाहिलेत. या व्हिडिओमध्ये बघूत आपण की जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला व्हेरिएबल कसं डिक्लेअर करता येईल किंवा व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतात, तर आपण बघूत. ठीक आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये आपण कव्हर करूत हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जावास्क्रिप्ट व्हेरिएबल. आता जावास्क्रिप्ट व्हेरिएबल म्हणजे काय, किंवा आपण कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये व्हेरिएबल हे बघतो, तर व्हेरिएबलचं काम असतं की डेटाला स्टोअर करून ठेवणं. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की सिम्पल आपण त्याला म्हणू शकतो स्टोरेज लोकेशन. कुठल्याही एखाद्या डेटाला स्टोअर करण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला काय करावं लागतं की व्हेरिएबल त्या ठिकाणी डिक्लेअर करावं लागतात आणि त्या व्हेरिएबलमध्ये आपण डेटा काय करतो की स्टोअर करतो. तर इथंसुद्धा जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला एखादा डेटा स्टोअर करायचं तर आपल्याला त्यासाठी व्हेरिएबल लागतात आणि तो व्हेरिएबल आपण पहिले डिक्लेअर करतो. तर पहिले व्हेरिएबलचे डेफिनेशन आपण बघू. अ जावास्क्रिप्ट व्हेरिएबल इज अ सिम्पल नेम ऑफ स्टोरेज लोकेशन. म्हणजे एका स्टोरेज लोकेशनचं जे नाव आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं डेटा टाईप तिथं देण्याची गरज नाही. आपण जस्ट एक व्हॅर कीवर्डनं काय करू शकतो की तुमचा जो काही व्हेरिएबल असेल तो व्हेरिएबल डिक्लेअर करतो. आता इथं आपण डेटा टाईप देत नाही, याचा अर्थ काय की जोही डेटा ह्या ठिकाणी स्टोअर होतो तो डायनॅमिक टायपिंगचा असतो. आपण फीचर्समध्ये पाहिलं होतं की जावास्क्रिप्ट ही कशी आहेत, एक डायनॅमिक टायपिंग लँग्वेज आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जोही काही डेटा आहेत तो डायनॅमिकली काय होतात की डायनॅमिकली तो त्याचा टाईप काय करतो की सेट करतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की व्हॅर ए इक्वल्स टू 10. म्हणजे ए हा कुठल्या प्रकारचा आहे, तर इंटिजर टाईपचा आहे. आपण लिहिलं व्हॅर ए इक्वल्स टू ABC. म्हणजे ए हा कुठल्या प्रकारचा आहे, तर स्ट्रिंग टाईपचा आहे. म्हणजे ते डायनॅमिकली काय होतात की आयडेंटिफाईड होते की कुठल्या प्रकारचं व्हेरिएबल त्या ठिकाणी डिक्लेअर केलं. तर इथं कुठला वापरतो आपण, व्हॅर कीवर्ड विच यूज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल इन जावास्क्रिप्टमध्ये व्हॅर कीवर्ड यूज करतो आपण. आता व्हेरिएबल जे काही आहेत, तर 2 प्रकारचे व्हेरिएबल्स आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये बघायला मिळतात. एक म्हणजेच लोकल व्हेरिएबल आणि दुसरं म्हणजेच ग्लोबल व्हेरिएबल. तर आता लोकल काय आहेत आणि ग्लोबल काय आहेत हे थोडंसं आपण बघू. ठीक आहे. तर पहिले लोकल व्हेरिएबल. आता लोकल व्हेरिएबल म्हणजे काय की जे व्हेरिएबल एखाद्या फंक्शनच्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या ब्लॉकच्या बॉडीमध्ये डिक्लेअर केलेलं असतात त्या व्हेरिएबलला आपण म्हणतो लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय की दोज व्हेरिएबल विच इज डिक्लेअर्ड इनसाइड द फंक्शन ऑर इनसाइड द ब्लॉक. म्हणजेच एखाद्या ब्लॉकमध्ये डिक्लेअर केला असेल अँड द स्कोप ऑफ दॅट व्हेरिएबल इज ओनली फॉर दॅट फंक्शन ऑर फॉर दॅट ब्लॉक. म्हणजे त्याचा स्कोप जो असेल त्या व्हेरिएबलचा, तर तो कुठपर्यंत असेल, तर त्या फंक्शनच्या ओपन कर्ली ब्रॅकेटपासून तर क्लोज कर्ली ब्रॅकेटपर्यंत. त्याच्या बाहेर त्या व्हेरिएबलला ॲक्सेस आपण करू शकत नाही. आणि असे व्हेरिएबल्स आपण टेम्पररी जर आपल्याला काही डेटा प्रोसेस करायचा असेल तर त्यासाठी आपण काय करतो की डिक्लेअर करतो. ठीक आहे. तर खाली आपण एक्झाम्पलमध्ये बघू शकतो की स्क्रिप्ट क्रिएट केली. आपण एक फंक्शन घेतलं ABC नावाचा, ओपन कर्ली ब्रॅकेट, इथं आपण एक व्हॅर एक्स घेतलं इक्वल्स टू 10. तर हा व्हॅर एक्स जो असेल तर हा ओपन कर्ली ब्रॅकेट आणि हा क्लोज कर्ली ब्रॅकेट, ह्या दोन्ही कर्ली ब्रॅकेटच्या मध्येच आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. त्याच्या बाहेर आपण त्याला ॲक्सेस करू शकत नाही. तर त्या अशा व्हेरिएबलला आपण म्हणतो लोकल व्हेरिएबल. ठीक आहे. प्रत्येक एक्झाम्पल आपण बघू. एक्झाम्पल फॉर लोकल व्हेरिएबल. स्क्रिप्ट इफ 10 इज लेस दॅन 13 देन ओपन कर्ली ब्रॅकेट व्हॅर y इक्वल्स टू 20. जावास्क्रिप्ट लोकल व्हेरिएबल. म्हणजे इथं काय केलं, आपण व्हॅर घेतलं आणि हा जो काही व्हेरिएबल आहे तो इफच्या ब्लॉकमध्ये आपण डिक्लेअर केला. आधी जो पाहिला आपण फंक्शनमध्ये डिक्लेअर केलं आणि हा जो आहे तर इफच्या ब्लॉकमध्ये डिक्लेअर केलं. म्हणजेच काय की हा फक्त त्या ब्लॉकसाठीच काय असेल, ॲक्सेसिबल असेल. त्या ब्लॉकच्या बाहेर आपण त्याला ॲक्सेस करू शकत नाही. अशा पद्धतीनं आपण लोकल व्हेरिएबल काय करू शकतो की डिक्लेअर करू शकतो. कुठं, इनसाइड अ फंक्शन आणि इनसाइड अ ब्लॉक. ठीक आहे. नेक्स्ट बघूत आपण ग्लोबल व्हेरिएबल. दुसरा प्रकार जो आहे तर तो आहे ग्लोबल व्हेरिएबल. आता ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय की जे व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर कुठे डिक्लेअर करतो, आपण फंक्शनच्या बाहेर आपण डिक्लेअर करतो आणि स्क्रिप्टच्या मध्ये. म्हणजे जे काही तुमचं स्क्रिप्ट आहे
त्या स्क्रिप्टच्या ओपन स्क्रिप्ट आणि क्लोज स्क्रिप्ट या स्क्रिप्ट टॅगच्या मध्ये जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर तो व्हेरिएबल सगळ्या फंक्शनला काय होतो की ॲक्सेस होतो आणि अशा व्हेरिएबलला आपण म्हणतो ग्लोबल व्हेरिएबल. म्हणजे ते जे कुठं असतील आपल्या जोही काही आपला स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टच्या मध्ये आणि जोही आपण फंक्शन डिक्लेअर केला त्या फंक्शनच्या बाहेर. जसं इथं आपल्याला लक्षात येतात की स्क्रिप्ट वॅर डेटा 20 हा ग्लोबल व्हेरिएबल आहे कारण आपण खाली एक फंक्शन ए नावाचं घेतलं आणि एक फंक्शन बी घेतलं. या दोन्ही फंक्शनच्या तो कुठं आहेत वरती आहेत आणि स्क्रिप्टच्या मध्ये आहेत. म्हणजेच काय की ए जो फंक्शन आहे तुमचा वॅर जो डेटा आहे त्या डेटाला आपण दोन्ही फंक्शनमध्ये काय करू शकतो की ॲक्सेस करू शकतो. तर त्याचं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलं. फंक्शन एमध्ये आपण डॉक्युमेंट डॉट राईट आपण डिस्प्ले करतो डेटा. हा डेटा काय होईल 20 हा 200 हा आपल्याला डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर बीमध्ये सुद्धा आपण डॉक्युमेंट डॉट राईट डेटा तोच डेटा आपण काय करतोय की डिस्प्ले करतोय कुठं ब्राउझरवर. तर हे दोन्ही काय होतील की तुमच्या ब्राउझरवर आपल्याला डिस्प्ले होतील डेटा 200 सोबत. म्हणजेच अशा पद्धतीनं आपण ग्लोबल व्हेरिएबल काय करतो की डिक्लेअर करतो कुठं फंक्शनच्या बाहेर आणि स्क्रिप्टच्या मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट ग्लोबल व्हेरिएबल आपण आणखी एका पद्धतीने डिक्लेअर करू शकतो ते म्हणजेच डिक्लेअरिंग अ जावास्क्रिप्ट ग्लोबल व्हेरिएबल विदिन अ फंक्शन. म्हणजेच आपण एखाद्या फंक्शनमध्ये सुद्धा ग्लोबल व्हेरिएबल काय करू शकतो की डिक्लेअर करू शकतो. पण आपण याच्या आधी बघितलं की कुठलाही व्हेरिएबल फंक्शनमध्ये जर आपण डिक्लेअर केला तर त्याला आपण लोकल व्हेरिएबल म्हणतो. पण इथं जेव्हा आपण एखाद्या व्हेरिएबलला डिक्लेअर करतो विथ विंडो ऑब्जेक्ट कोणासोबत विंडो ऑब्जेक्ट आणि तो कुठं असतो तर एखाद्या फंक्शनमध्ये असतो. म्हणजेच तो लोकल व्हेरिएबलसारखा असेल पण जेव्हा आपण त्याला विंडो ऑब्जेक्ट थ्रू डिक्लेअर करतो त्यावेळेस मात्र तो ॲक्ट करतो कोणासारखं ग्लोबल व्हेरिएबलसारखं. तर इथं आपल्याला एक्झाम्पल बघायला मिळेल की विंडो डॉट व्हॅल्यू व्हॅल्यू इज द एनी नेम कुठलंही नाव तुम्ही त्या ठिकाणी व्हेरिएबलला देऊ शकतात XYZ. इथं आपण व्हॅल्यू दिलीत विंडो डॉट व्हॅल्यू इक्वल्स टू 90. आता हा जो काही व्हॅल्यू आहेत हा जो काही स्टेटमेंट आहेत हे आपण इनसाईड द फंक्शन पुट करूत. पण इनसाईड द फंक्शन पुट करूनसुद्धा तो जो काही तुमचा डेटा असेल तो आपण आउटसाईड काय करू शकतो की ॲक्सेस करू शकतो. कशामुळं तर त्या विंडो ऑब्जेक्टमुळं. इथे एक लक्षात. तर त्याचं एक्झाम्पल आपण पुढं बघू की इथं आपल्याला बघायला मिळतात की फंक्शन एम आहेत आणि एममध्ये आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलात विंडो डॉट व्हॅल्यू इक्वल्स टू 100 डिक्लेअर ग्लोबल व्हेरिएबल. हा ग्लोबल व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलात कशा थ्रू डिक्लेअर केलात बाय विंडो ऑब्जेक्ट. तर आता आपण हा जो काही तुमचा व्हेरिएबल आहेत व्हॅल्यू या व्हॅल्यूला आपण दुसऱ्या फंक्शनमध्ये सुद्धा ॲक्सेस करतो. याचा स्कोप जरी इथं संपलेला असेल पण विंडो ऑब्जेक्ट थ्रू डिक्लेअर केल्यामुळं आपण त्याला दुसऱ्या फंक्शनमध्ये सुद्धा काय करू शकतो की ॲक्सेस करू शकतो. इथं आपल्याला बघायला मिळतात फंक्शन एन अलर्ट विंडो डॉट व्हॅल्यू. म्हणजेच हा जो काही विंडो असेल तो आपण काय करतो हा जो काही व्हॅल्यू आहे त्याला आपण इथं काय करतोय की ॲक्सेस करतोय. म्हणजेच ॲक्सेसिंग अ ग्लोबल व्हेरिएबल फ्रॉम अदर फंक्शन. म्हणजेच एखादा व्हेरिएबल जर आपला फंक्शनमध्ये डिक्लेअर करायचं आणि त्याला जर आउटसाईड ॲक्सेस करायचं असेल तर तो व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो विंडो ऑब्जेक्ट थ्रू आणि त्याला आउटसाईड आपण काय करू शकतो की ॲक्सेस करू शकतो. अशा पद्धतीनं आपण व्हेरिएबल काय करतो की डिक्लेअर करतो कशामध्ये आपल्या जावास्क्रिप्टमध्ये. ओके. तर इथं थांबूत आपण लक्षात येईल. ओके. थँक्यू.